नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला 12वी सायन्सचा थर्मोडायनॅमिक्स चॅप्टर बघायचा आहे. थर्मोडायनॅमिक्स या चॅप्टर मध्ये मागच्या वर्षी 11वीला असताना तुम्हाला त्याचा पूर्वार्ध बेसिक भाग झालेला आहे. बघा काय आहे. इन दिस स्टँडर्ड वी हॅव स्टडीड थर्मल. इन प्रिव्हियस स्टँडर्ड वी हॅव स्टडीड थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आपण मागच्या वर्षी शिकलो. इन दिस चॅप्टर या वर्षी आपल्याला काय शिकायचं, we shall study the laws that govern behavior of thermal energy. Thermal energy behavior होण्यासाठी जे लॉ असतात वापरले जातात त्या आपल्याला पाहिजे. and the processes where work is converted into heat or vice versa. हे शिकायचं आपल्याला. वर्क इज कन्वर्टेड इनटू हीट और वाइस वर्सा. म्हणजे हीटचं वर्क मध्ये किंवा वर्कचं हीट मध्ये कन्वर्जन व्हायचं ते शिकायचं. Thermodynamics is the mostly study of conversion of work into heat and other way around. Thermodynamics मध्ये काय होतं, स्टडी ऑफ कन्वर्जन ऑफ वर्क इंटू हीट, वर्कचं हीट मध्ये and other way around. According to modern theory, heat is form of energy. या modern theory नुसार heat काय आहे, it is a form of energy. It was also noticed that more heat was produced when drill bored for longer time. ड्रिल बोर्ड, आपण ड्रिल बोर्ड केलं जास्त वेळ तर हीट जास्त जनरेट होते. इन दिस केस ड्रिल्स यूज, या मध्ये काय होतं की ड्रिल यूज टू बोर कॅनॉन्स टू डू द वर्क and cannon get heated up. This was probably one of the pioneer experiments in thermodynamics. नंतर आता काय, थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय, थर्मोडायनॅमिक्स आपल्याला डेफिनेशन बघायचं. थर्मोडायनॅमिक्स इज द ब्रांच ऑफ फिजिक्स that deals with concepts of heat and temperature, concepts of heat and temperature and the interconversion of heat and other forms of energy. Thermodynamics is a branch of physics that deals with the concepts of heat and temperature and the interconversion of heat and other forms of energy. In this chapter, we will study the most important and useful applications of thermodynamics, the heat engines and their efficiency. आता थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय, when you put a piece of ice in water at room temperature, the ice melts. यावेळी तुम्ही एखाद्या पाण्याच्या ग्लासात बर्फाचा तुकडा टाकला तर बर्फ तो वितळतो. This is because water at room temperature transfer its heat to ice and help ice to melt. काय होतं, वॉटर त्याची हीट कशाला देते, आईसला, आणि आईस मेल्ट होतं. इट मीन्स हीट ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. हीट ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. हीट ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर टिल, असं कुठपर्यंत, टिल बोथ आईस अँड heat transfer from higher temperature to lower temperature till both ice and water are at same level and there is no transfer. इथपर्यंत होतं आईस आणि वॉटरचे टेम्परेचर सेम होईपर्यंत. हे सेम झाल्यानंतर काय, देर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट. देर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट. Then we say that thermal equilibrium is reached between two substances. अशा वेळी आपण काय म्हणू शकतो, थर्मल इक्विलिब्रियम ह्या झालेलं आहे. We can say that when two objects are at the same temperature, we can say that when two objects are at the same temperature, they are in thermal equilibrium. When two objects are in same temperature, they are thermal equilibrium. This concept
of thermal equilibrium is used for zeroth law. zeroth law काय आहे? If two substances are each in thermal equilibrium with third, they are also a thermal equilibrium with each other. हे दोन सबस्टन्स असे थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतील अशाच्या एकमेकांच्या, तर तिसरा सुद्धा त्यांच्या थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतो. When if two substances are each in thermal equilibrium with third, they are also in thermal equilibrium with each other. आता एक फिगर दाखवली, ए बी सी तीन सबस्टन्स दाखवले. ए आणि सी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आहे. आधी ए आणि बी थर्मल इक्विलिब्रियम आहे, त्यावेळी काय बी आणि सी सुद्धा थर्मल इक्विलिब्रियम असतील, म्हणजे ते एकमेकांचे ए बी सी हे तिन्ही काय आहे थर्मल इक्विलिब्रियम असतात अशा पद्धतीचे. इन फिगर अबव डबल एरो शोज represent thermal equilibrium between systems. If system A and C are in thermal equilibrium and systems A and B are in thermal equilibrium, then system B and C must be in thermal equilibrium. Then system A, B, C are at the same temperature. As an example, when we use thermometer to measure temperature of an object, we use the same principle. आता thermometer, so हे principle same आहे. मग when the thermometer and object are in thermal equilibrium, thermometer indicates the temperature of the object. The zeroth law therefore enable us to use thermometer to compare the temperature of different objects. It also implies that temperature is a measurable quantity. मग त्याच्यावरून आपल्याला temperature ही measurable quantity आहे असं आपल्याला म्हणता येईल. Temperature is a measurable quantity. Temperature is a measurable quantity असं आपल्याला म्हणता येईल. आता थर्मोमेट्री, टेम्परेचर कसं आहे मेजरेबल. मग सायन्स ऑफ मेजरिंग टेम्परेचर इज कॉल्ड थर्मोमेट्री. ज्या सायन्सच्या आधाराने टेम्परेचर मेजर केलं जातं त्याला थर्मोमेट्री असं म्हणतात. आता नेक्स्ट पॉइंट आहे हीट, इंटरनल एनर्जी अँड वर्क. तिन्हींचे आपल्याला कन्सेप्ट बघायचे. हीट, इंटरनल एनर्जी अँड वर्क. We saw that when two substances initially at different temperature are brought in contact with each other, then heat transfer from higher temperature to lower temperature. या दोन सबस्टन्स एकमेकांच्या संपर्कात आले, हीट ट्रान्सफर होते. कुठून? हायर टू लोअर. हीट प्रोड्यूस व्हेन द ड्रिल बोर्ड फॉर ए लॉंगर टाइम. इन दिस प्रोसेस वर्क इज डन and heat is produced. The internal energy. Internal energy is defined as the energy associated with a random disordered motion of molecules of a system. Internal energy म्हणजे काय? It is defined as the energy associated with a random disordered motion of molecules of a system. For example, a glass of water kept on a table has no kinetic energy because it is not moving. टेबलवर ठेवलेला ग्लास आहे पाण्याचा, त्याला नो कायनेटिक एनर्जी बिकॉज इट वॉज नॉट मूव्हिंग. its potential energy can also be taken as zero, but we know from kinetic theory that the water molecule in the glass at the given temperature move up at random speed. Thus we can say that internal energy of a substance is total energy of all molecules. For an ideal monoatomic gas, the internal energy is a translational kinetic energy. Monoatomic gas मध्ये internal energy ही translational kinetic energy असते. For a polyatomic gas, we consider rotational and vibrational kinetic energy of molecules in addition to their translational kinetic energy. त्या मोनोएटॉमिक आणि पॉलीएटॉमिक मध्ये आपण काय कशा पद्धतीची
मोनोएटॉमिक मध्ये ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी, पॉलीएटॉमिक मध्ये रोटेशनल व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी in addition to translational kind. In case of liquids, the molecules, in case of liquids and solids, we need to use potential energy of molecules due to intermolecular attractive force among them. Remember, this is again molecular level. Yeah, हे काय असतं पुन्हा molecular level. This internal energy of a system is denoted by capital U. इंटरनल एनर्जी कॅपिटल यू लेटरने दाखवली जाते. आता थर्मोडायनॅमिक सिस्टीम म्हणजे काय असतं आणि थर्मोडायनॅमिक प्रोसेस म्हणजे काय असतं. थर्मोडायनॅमिक सिस्टीम अँड थर्मोडायनॅमिक प्रोसेस. Thermodynamic system is a collection or a group of objects that can form unit which may have ability to exchange energy with its surroundings. Thermodynamic system is a collection or group of objects that can form a unit which may have ability to exchange energy with its surrounding. For example, water kept in a vessel is a system. The vessel is its boundary and atmosphere around it is its surrounding as shown in figure. For example, आपण काय केलं, थर्मोडायनॅमिक सिस्टीम म्हणजे काय असतं, ऑब्जेक्ट a collection or a group of objects that can form a unit which may have ability to exchange heat energy with surrounding. त्याच्याकरता एक एक्झाम्पल काय घेतलं आपण, एक वॉटर केप्ट इन ए व्हेसल म्हणजे पाण्याचा ग्लास आपण टेबलवर ठेवलेला आहे, मग त्याच्यातून हीट एक्सचेंज होते सराउंडिंगला आणि त्याला अशा पद्धतीचं ते डायग्राम मध्ये दाखवलं. आता ही कसं आहे सिस्टीम, एक व्हेसल आहे त्यात पाणी आहे त्याला सिस्टीम म्हटलं, त्याची बाउंड्री आणि बाहेर काय आहे सराउंडिंग. थर्मोडायनॅमिक सिस्टीम कॅन classified on the basis of possible transfer of heat matters with which its environment. They are also open, closed and isolated system. They are also open, closed and isolated system. An open system. Open system म्हणजे काय असतं? Open system is a system that freely allows exchange of energy and matter with environment. म्हणजे ओपन सिस्टीमची डायग्राम बघा, इथं 3 डायग्राम दाखवतो तुम्हाला. एक ओपन डायग्राम आहे, दुसरी आहे क्लोज सिस्टीमची आणि तिसरी आहे आयसोलेटेड सिस्टीम. आता आपण ओपन सिस्टीमची डेफिनेशन पाहतो. ओपन सिस्टीम मध्ये काय, इज अ सिस्टीम फ्रीली अलाउज एक्सचेंज ऑफ एनर्जी अँड मॅटर विथ इट्स एन्व्हायरमेंट. म्हणजे यातून ह्या ब्लॅक कलरने दाखवलं हीट एनर्जी आणि ब्ल्यूने दाखवलं मॅटर, दोन्ही काय होतं एक्सचेंज होतं. म्हणजे heat and matter both exchange with surrounding. त्याला काय म्हणायचं, ओपन सिस्टीम. This is an exchange of energy with surrounding. At the same time stream also escape into air, steam. This exchange of matter with surrounding. This is exchange of matter of surrounding. आता क्लोज सिस्टीम म्हणजे काय, क्लोज सिस्टीम मध्ये कशाच एक्सचेंज होतं. क्लोज सिस्टीम ऑन द अदर हँड डज नॉट अलो एक्सचेंज ऑफ मॅटर बट ऑल्सो एनर्जी, अलाउज ओनली एनर्जी ट्रान्सफर. क्लोज सिस्टीम मध्ये फक्त काय होते, हीट. इथे दाखवा बघा, क्लोज सिस्टीम एनर्जी ट्रान्सफर होते, मॅटर ट्रान्सफर होत नाही. फॉर एक्झाम्पल, वॉटर बॉइलिंग इन अ बॉयलर is a closed system. It allows heat to be transferred from source of water inside. Similarly, heat is also to transfer surroundings. Third, isolated system. Isolated system is completely sealed. Matter as well as heat cannot be changed with its surrounding. Isolated system. Thermos flask is an isolated system. आपलं थर्मस, तुम्ही चहाचा जो थर्मास वापरतात ते काय आहे, आयसोलेटेड सिस्टीम. त्यात काय कम्प्लिटली सील्ड असतं. मॅटर एज वेल एज हीट कॅनॉट बी चेंज विथ सराउंडिंग. तिथे एक्सचेंज होत नाही. म्हणजे आपण काय आहे, थर्मास मध्ये चहा ठेवला तर तो तसाच
असतो त्या टेम्परेचरला ठेवला किंवा थंड पदार्थ काय कोल्ड्रिंक ठेवलं तर तसंच राहील त्याच टेम्परेचरला, तिथे हीट एक्सचेंज होणार नाही. हे आयसोलेटेड सिस्टीमचं एक्झाम्पल झालं थर्मास फ्लास्क. Thermodynamic is a process in which thermodynamic state of a system is changed. In this case, the state of liquid water in the container is changed. This is because the temperature T, volume V and pressure P of liquid inside the container changes when it starts boiling, and we can describe the state of system by using temperature and volume of pressure. Thermodynamic is a process in which thermodynamic state of system is changed. Thermodynamic म्हणजे काय असतं, thermodynamic state चेंज होते. इन दिस केस काय होतं, स्टेट ऑफ लिक्विड इन वॉटर, लिक्विड स्टेट ऑफ लिक्विड म्हणजे वॉटर स्टेट आहे, इन द कंटेनर इज चेंज. दिस इज बिकॉज द टेम्परेचर T, व्हॉल्यूम V अँड प्रेशर P इनसाइड द कंटेनर चेंजेस. PVT चेंज होतं when it starts boiling, and we can describe the state of system using temperature, volume and pressure. आता हीट म्हणजे काय असतं, नेक्स्ट पॉइंट आहे हीट. कन्सिडर ए ग्लास फिल्ड विथ वॉटर ऑन अ टेबल. एक आपण ग्लास भरलेला आपण टेबलवर ठेवलेला आहे. इट फॉर्म्स अ सिस्टीम, त्याला आपण सिस्टीम म्हणू. द टेबल अँड अदर रिलेव्हंट पार्ट ऑफ रूम विल बी देन इट्स सराउंडिंग ऑर एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे पाण्याने भरलेला ग्लास हा सिस्टीम झाला, आणि टेबल आणि ते रूम काय झालं, ते सराउंडिंग, त्याचं सराउंडिंग और एन्व्हायरमेंट. लेट TS बी द टेम्परेचर ऑफ सिस्टीम अँड TE बी द टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट. TS आणि TE हे काय, टेम्परेचर आणि सिस्टीमचे टेम्परेचर आणि एन्व्हायरमेंटचे टेम्परेचर. वी ऑब्झर्व दॅट इफ TS अँड TE आर नॉट सेम, TS सिस्टीम टेम्परेचर अँड एन्व्हायरमेंट टेम्परेचर आर नॉट सेम, दोन्ही सारखे नसतील तर, then TS will change until both the temperature are equal and thermal equilibrium will be reached. आणि त्यावेळी थर्मल इक्विलिब्रियम येईपर्यंत ते एक्सचेंज होईल. इफ एन्व्हायरमेंट इज व्हेरी लार्ज, द चेंज इन T may not be measurable but certainly not zero. पण खूप मोठ्या रूम मध्ये आपण एक चहाचा कप ठेवला तर रूमचं टेम्परेचर जास्त वाढणार नाही, जाणवण्या इतकं, पण ते निश्चित वाढलेलं असेल, असा याचा अर्थ. Such a change in temperature caused by the transfer of internal energy between system and its environment. Transfer of energy between glass of water and its system surrounding. आता एक डायग्राम दाखवली. एन्व्हायरमेंट त्याचं टेम्परेचर TE, सिस्टीमचं टेम्परेचर TS आणि Q काय आहे, इज ग्रेटर दॅन 0. मग दुसरी केस, एनर्जी फ्लोज इनटू सिस्टीम. पहिल्या डायग्राम मध्ये एनर्जी सिस्टीम मध्ये येते. दुसऱ्या डायग्राम मध्ये काय आहे बघा, कन्सिडर 4.A. लेट Q बी टोटल एनर्जी ट्रान्सफर बिटवीन सिस्टीम अँड इट्स एन्व्हायरमेंट. Figure 4.A, TS is greater than TE. The system gains energy and Q is positive. तर काय आहे, TS is greater than TE असेल तर सिस्टीम गेन्स एनर्जी अँड Q is positive. आता दुसरी डायग्राम बघा, एन्व्हायरमेंट टेम्परेचर TE, सिस्टीम टेम्परेचर TS, Q is less than 0. In figure TS is less than TE, the system loses energy and Q is negative. तिसरी डायग्राम आहे तर काय आहे, या ठिकाणी एन्व्हायरमेंट टेम्परेचर TE, सिस्टीम टेम्परेचर TS आणि Q is equal to 0. TS is equal to TE. या ठिकाणी सिस्टीम अँड एन्व्हायरमेंट आर इन इक्वल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम. देर इज नो ट्रान्सफर ऑफ energy and Q is equal to 0. From these observations, we can define heat as energy and that is transferred due to temperature difference that exists between two. It is denoted by Q. Heat काय आहे, energy, आणि it is transferred due to temperature difference that exists between the two. It is denoted by Q. मग ट्रान्सफर झालेल्या एनर्जीला Q ने
डिनोट केलं जातं.